नमस्कार. मी सहयोगी प्राध्यापक बी के सांगळे. रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये माझा 20 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे. त्यामध्ये 10 वर्ष रयत शिक्षण संस्थेचं मोखाडा जे काय महाविद्यालय आहे पालघर जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी 10 वर्ष अध्यापन केलेलं आहे आणि आपल्या महाविद्यालयामध्ये 10 वर्ष अध्यापन करतो आहे. तर माझ्याकडे जो काय विषय आहे TYBAचा स्पेशल पेपर 3 इंट्रोडक्शन टू हिस्ट्री म्हणजे इतिहासाची ओळख, तर तो जो पेपर आहे तो एकूण 100 मार्कांचा पेपर आहे. त्यामध्ये 50 मार्क जे काय आहे ते ॲन्युअल एक्झामसाठी आहे, 30 मार्क जे काय आहे ते प्रोजेक्ट वर्कसाठी आहे आणि 20 मार्क जे काय आहे ते टर्मेंटची एक्झाम आपण घेतो त्यासाठी दिलेले आहेत. अशी ही वर्षभराच्या ह्या पेपरच्या मार्कांची विभागणी आहे. तर पहिले जे काही प्रकरण आहे त्यामध्ये संकल्पना आहेत. त्या संकल्पनांमध्ये पहिली संकल्पना आपण जी बघतो आहोत ती म्हणजे अभिलेखागार. अभिलेखागार म्हणजेच दप्तरखाने, त्यालाच इंग्लिशमध्ये आर्काइव्ज असं म्हणतात. तर ही अभिलेखागारं जी काय आहेत ती कशासाठी आहेत, का महत्त्वाची आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर सर्वसाधारणपणे ही अभिलेखागारं जी काय आहेत ती शासकीय मालकीची असतात. इतिहास संशोधनासाठी जी काही कागदपत्रे संशोधकांना इतिहासकारांना हवी असतात तर ती सर्व कागदपत्र ही अभिलेखागारांमध्ये असतात. किंबहुना ही अभिलेखागारं जी काय आहेत ती इतिहासाचा आत्माच आहे असं आपल्याला लक्षात येईल. किंबहुना ते इतिहासाचा फार मोठा तो साधनांचा स्रोत आहे असे आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळेच ह्या अभिलेखागारांचा या ठिकाणी अभ्यास करणं महत्त्वपूर्ण आहे. साधारणपणे अभिलेखागाराची जी काही व्याख्या किंवा संकल्पना जी काही आहे ती तुमच्यासमोर मी मांडतो आहे. सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी ऐतिहासिक कागदपत्र जी काय असतात ती अतिशय व्यवस्थितरित्या जतन करून ठेवली जातात ती शासकीय जागा म्हणजे अभिलेखागारं. आणि ह्या अभिलेखागारामध्ये मग कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रं असतात तर त्यामध्ये हस्तलिखितांचा फार मोठा संग्रह असतो, नकाशे असतात, विविध प्रकारची दुर्मिळ अशी कागदपत्रं जी काय आहेत ती असतात, बखरी मोठ्या प्रमाणावर असतात. म्हणजे जी इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत, संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत अशी सर्व कागदपत्रं या अभिलेखागारांमध्ये असतात आणि त्यामुळेच ही अभिलेखागारं अतिशय महत्त्वपूर्ण असतात असं आपल्याला लक्षात येईल. आणि विशेष म्हणजे काय तर ही अभिलेखागारं अजिबातही खाजगी स्वरूपाची नसतात. ही केवळ आणि केवळ शासकीय स्वरूपाची असतात. शासकीय नियंत्रण त्या अभिलेखागारांवर असतं असं आपल्याला लक्षात येईल. या लेखागारांमुळे किंवा त्यामधील जी काही कागदपत्रं आहेत त्यामुळे इतिहास संशोधन जे काय आहे त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. प्राध्यापक असतील, इतिहासाचे अभ्यासक असतील, त्यांना या अभिलेखागारातनं अतिशय त्यांना जी हवी आहेत ती कागदपत्रे त्यांना सातत्याने मिळत असतात आणि त्यामुळेच ही अभिलेखागारं जी काय आहेत ती इतिहासाचा आत्मा आहे, इतिहासाचा प्रमुख स्रोत आहे असं आपल्याला लक्षात येईल. मग काय वैशिष्ट्य काय काय आहेत या अभिलेखागारांचं तोही भाग आपण पाहूया. साधारणपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे शासकीय नियंत्रण अभिलेखागारांवर असतं, शासकीय मालकीचीच ती असतात, शासकीय इमारतीमध्येच ही अभिलेखागारं असतात असे आपल्याला लक्षात येईल आणि शासनाच्या खर्चामधूनच ही अभिलेखागारं जी काय आहेत ती चालवली जात असतात. शासनाचाच व्यवस्थापक त्या ठिकाणी नेमलेला असतो, शासनाचे जे काही कर्मचारी वर्ग असतो तो त्या ठिकाणी असतो आणि त्यानुसार म्हणजे शासकीय नियमानुसार ही जी काही अभिलेखागारं आहेत, दप्तरखाने आहेत ती चालवली जात असतात असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर कार्यालयीन स्वरूप या अभिलेखागारांचं असतं. कार्यालयीन स्वरूप साधारणपणे जी काही शासकीय कार्यालये असतात, मग तुमचं अगदी तहसीलदार कार्यालय असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असो, तशा प्रकारची जी काही कार्यालये चालतात तशाच प्रकारची ही शासकीय ह्या अभिलेखागारांचं जे काय कार्यालय असतं ते चालू असतं. व्यवस्थापक असतो, त्याच्या हाताखाली कर्मचारी असतात, ते सातत्याने जी काही कागदपत्रं असतात त्या कागदपत्रांची सातत्याने काळजी ती घेत असतात. जतन करण्याची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया या अभिलेखागारांच्या कर्मचारी वर्गाकडनं सातत्याने चालू असते असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे एखाद्या शासकीय कार्यालयासारखंच स्वरूप या अभिलेखागारांचं असतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर व्यवस्थापन मगाशी सांगितल्याप्रमाणे सरकारमार्फत या ठिकाणी एक व्यवस्थापक नेमला जात असतो आणि त्याच्या हाताखाली जो काय वर्ग असतो, कर्मचारी वर्ग त्याला दिलेला असतो आणि तो जो काय वर्ग असतो तो प्रशिक्षित असतो. कारण कागदपत्रांचं जे काय जतन आहे, कारण ही कागदपत्रं जी काय असतात ती अतिशय दुर्मिळ असतात, लवकर खराब होणारी असतात, त्यामुळे त्याच्यावर वेगवेगळ्या ज्या काही रासायनिक प्रक्रिया असतात त्या रासायनिक प्रक्रिया करून ह्या कागदपत्रांचं जतन या अभिलेखागारांमध्ये हा कर्मचारी वर्ग जो काय आहे
तो करत असतो असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य म्हणजे स्थायी स्वरूप. स्थायी स्वरूप याचा अर्थ असा की ही कार्यालये एकदा कार्यालयाचं बस्तान बसल्यानंतर किंवा ते कार्यालय सुरू झाल्यानंतर ते कार्यालय कधीही स्थलांतर होत नाही. त्यामुळे त्याचं जे काही स्वरूप आहे ते स्थायी आहे. त्याचं कारण असं की जी काही कागदपत्रं असतात ती अतिशय दुर्मिळ असतात, लवकर खराब होणारी असतात. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणं हे अतिशय गैर असतं, कारण त्यात बऱ्याचदा ही कागदपत्रं खराब होण्याची भीती असते आणि त्यामुळेच हे स्थायी स्वरूप जे काय आहे ते शासकीय नियमाप्रमाणे आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर जे काही महत्त्व आहे या अभिलेखागारांचं ते देखील आपल्याला पुढे पाहायचं आहे. शासकीय अभिलेखागारांमध्ये जी काही कागदपत्रं असतात ती अतिशय दुर्मिळ असतात, पुन्हा कधी न मिळणारी असतात आणि त्यामुळे ह्या दुर्मिळ कागदपत्रांचं जे काही जतन आहे ते या अभिलेखागारांमध्ये अतिशय व्यवस्थितरित्या चालत असतं असं आपल्याला लक्षात येईल. उदाहरणार्थ तुम्ही ग्रंथालयामध्ये जात असाल, ग्रंथालयामध्ये देखील एक अशी व्यवस्थापन असतं. ग्रंथालय प्रमुख आणि त्याच्या हाताखाली जो काही कर्मचारी वर्ग असतो तो जसा पुस्तकांची काळजी घेतो, ग्रंथांची काळजी घेतो, संदर्भ पुस्तकांची काळजी घेतो, तशीच काळजी या कागदपत्रांची हा जो काही कर्मचारी वर्ग आहे अभिलेखागारामधला तो घेत असतो असं आपल्याला लक्षात येईल. कारण ही दुर्मिळ कागदपत्र जी काय आहेत ते अतिशय इतिहास संशोधनाचा मोठा गाभा असतो, ते मोठं स्रोत असतं, साधन असतं आणि त्यामुळेच ही कागदपत्रं जतन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर या कागदपत्रांमधून ऐतिहासिक संशोधनपर जी काय माहिती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असते. अनेक ऐतिहासिक दस्तऐवज या संशोधकांना हवे असतात, विद्यार्थ्यांना हवे असतात आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना अशा स्वरूपाची जी काही कागदपत्रे आवश्यक आहेत अशी कागदपत्रं पुरवण्याचं काम हे अभिलेखागार करत असतं आणि त्यामुळेच हे ऐतिहासिक संशोधनपर माहिती मिळण्याचं एक अतिशय महत्त्वाचं आणि शासकीय केंद्र असतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर शासकीय योजनांची जी काही माहिती आहे ती देखील ह्या अभिलेखागारांमधून आपल्याला मिळत असते. शासन सातत्याने म्हणजे अगदी प्राचीन काळापासून तर आतापर्यंतचे जे काय ऐतिहासिक दस्तऐवज असतात ते या ठिकाणी असतातच, पण त्याचबरोबर सरकार ज्या काही नियमितपणे योजना राबवत असतं त्याची जी काही अंमलबजावणी होत असतं त्याची जी काही कार्यपद्धती असते त्याची देखील कागदपत्रं या अभिलेखागारांमध्ये ठेवलेली असतात आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांना देखील शासकीय योजनांची माहिती, त्याची कार्यपद्धती, शासनाने अंमलबजावणी कशी केलेली आहे विविध योजनांची त्या संदर्भातली देखील कागदपत्रं या ठिकाणी असतात. त्यामुळे आम जनतेला देखील हे अभिलेखागार जे काय आहेत तो एक स्रोत आहे माहितीचा असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर या कार्यालयामधल्या ज्या काही नोंदी आहे अभिलेखागारामधल्या त्या नोंदी अतिशय प्रशासकीय असतात आणि त्यामुळे त्याला महत्त्व असतं. प्रशासनाच्या दृष्टीने ह्या ज्या काही नोंदी आहेत त्या अतिशय रीतसर केल्या जात असतात. अभिलेखागारामध्ये ज्या व्यक्ती भेटी देत असतात, मग संशोधन करणारे व्यक्ती असो किंवा आम जनता असो, तर त्याची जी काही नोंद आहे ती नोंद ह्या कार्यालयामध्ये व्यवस्थितरित्या ठेवली जात असते. त्याच्या भेटीचा जो काही उद्देश असतो तो व्यक्ती ह्या कार्यालयामध्ये कशासाठी आलेला आहे अभिलेखागारामध्ये त्याचा देखील उद्देश त्या नोंद वहीमध्ये ठेवला जात असतो असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे अशा प्रकारे ही जी काही अभिलेखागारं आहे या अभिलेखागारांमधील जी काही कागदपत्रं आहेत त्या कागदपत्रांमधून त्या काळचा राजकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, हा संपूर्ण जो काही इतिहास आहे तो इतिहास समजण्यासाठी फार मोठी मदत जी काही आहे ती मदत झालेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. कारण या अभिलेखागारांमधूनच खऱ्या अर्थाने संशोधनाची जी काही पुढची पिढी आहे ती पिढी घडत असते आणि त्यामुळेच हे अभिलेखागार जी काय आहेत ती संशोधनाचा आत्मा असतात. युरोपियन इतिहासकार आहेत सेनबॉस आणि लॉजिलस, ते तर असं म्हणतात नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. जर कागदपत्रच नसेल तर इतिहास निर्माण होऊच शकत नाही. त्यामुळे या अभिलेखागारांना अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच या कागदपत्रांमधनं जी काही माहिती मिळत असते ती अतिशय मौलिक असते आणि म्हणूनच या अभिलेखागारांना इतिहासाच्या दृष्टीने अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे असं आपल्याला लक्षात येईल. धन्यवाद. मागच्या लेक्चरला आपण अभिलेखागार ही संकल्पना समजावून घेतली. या लेक्चरला आपण मौखिक इतिहास ही जी काही संकल्पना आहे ती समजून घेऊया. सर्वप्रथम मौखिक इतिहास नेमकं कशाला म्हणायचं तर सर्वसाधारणपणे प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे काही महत्त्वपूर्ण अशा ज्या काही नोंदी आहेत त्या जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. मौखिक पद्धतीने, मुखोद्गत पद्धतीने ह्या नोंदी ज्या काय आहेत त्या जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. तर या नोंदी ज्या काय आहेत मग त्यामध्ये आपण पुढे बघणार आहोत पूरक दंतकथा आहेत, आख्यायिका आहेत, वाक्प्रचार आहेत, ऐतिहासिक म्हणी आहेत, जात्यावरच्या ओव्या आहेत. अनेक ही जी काही लोकसाहित्य आहे हे
लोकसाहित्य जतन करून ठेवण्यात आलेलं आहे आणि हे मौखिक साधन जे काय आहे ते इतिहास संशोधनासाठी अतिशय उपयुक्त असं ठरत असतो, तो भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर सर्वसाधारणपणे हा जो काही मौखिक इतिहास आहे, या मौखिक इतिहासामधले परंपरेमधले जे काही घटक आहेत त्या घटकांमध्ये पूरक दंतकथा, या ज्या काही दंतकथा आहेत ह्या कुठल्या तरी ऐतिहासिक घटनांशी याचा संदर्भ असतो, कुठल्या तरी आर्थिक जे काही घटना आहे किंवा संबंधीची काय माहिती आहे त्या माहितीशी या संबंधित असतात। मग उदाहरणार्थ मोहम्मद घुरी जो काही मुस्लिम आक्रमक होता आणि इथला आपला हिंदू राजा पृथ्वीराज चव्हाण यांच्यामधल्या ज्या काही युद्धाच्या संघर्षाच्या ज्या काही दंतकथा आहेत त्या देखील प्रचलित आहे की ज्यामुळे इतिहास लिहिण्यासाठी इतिहासकारांना त्याचा मोठा उपयोग जो काय आहे तो झालेला आहे। त्यानंतर चित्तोडची राणी पद्मावती आणि सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यांच्यामधील संघर्षाच्या देखील अनेक नोंदी आहेत। आताच अलीकडे आलेला तुम्ही पद्मावत नावाचा सिनेमा पाहिला असेल, त्यामध्ये देखील चित्तोडची राणी पद्मावती आणि हा अल्लाउद्दीन खिलजी जो काय आहे यातला जो काय संघर्ष आहे तो तुम्ही पाहिलेला असेल। याच्या देखील अनेक दंतकथा ज्या काय आहेत त्या प्रचलित आहेत की ज्या दंतकथांमुळे इतिहास संशोधकांना त्या त्या काळची ज्या काही घटना घडत होत्या त्या घटनांची माहिती मिळायला मदत झालेली आहे असे आपल्या लक्षात येईल। त्यानंतर अनेक आख्यायिका प्रचलित असतात, विशेषतः महत्त्वाच्या व्यक्तीविषयी किंवा घराण्यांविषयी ह्या आख्यायिका प्रचलित असतात आणि विशेषतः ह्या दैवी जो काही चमत्कार आहे त्या दैवी चमत्कारावर ह्या घटना ज्या काय आहेत आख्यायिका अवलंबून असतात। आणि उदाहरणार्थ महाराजांविषयी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी देखील अनेक आख्यायिका ज्या काय आहेत त्या प्रचलित आहेत। जेव्हा राजे आग्र्याला बादशाच्या भेटीसाठी गेलेले होते तेव्हा राजांच्या जे काही माणसं होते त्यांनी मुद्दामच त्या आग्र्यामध्ये अशी एक अफवा पेरून दिलेली होती की राजे गायब होतात, ती शक्ती त्यांच्याकडं दैवी शक्ती आहे। अशा प्रकारच्या ज्या काही अफवा होत्या त्या अफवा या आख्यायिकांमध्ये आलेल्या आहेत आणि ह्या ज्या काही आख्यायिका आहेत यामधील जर अतिशयोक्ती भाग जर सोडला तर या आख्यायिकांमधलं जे काही घटना आहे ती घटना इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते असे आपल्या लक्षात येईल। त्यानंतर वाक्प्रचार आपल्याला पाहिजे, वाक्प्रचार देखील इतिहासाच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोंदी आहेत असं आपल्याला लक्षात येईल। अनेक वेळा हे जे काही वाक्प्रचार आहेत हे वाक्प्रचार उदाहरणार्थ धचा मा करणारी आनंदीबाई, रघुनाथरावांची जी काही पत्नी होती आनंदीबाई, हिने रघुनाथरावांनी नारायणरावाला धरावे असा जो काही खलिता आहे तो पाठवलेला होता, मात्र हिने लगेच मध्ये तो धरावेचा मारावे केलेला होता। म्हणजे धचा मा करणारी आनंदीबाई जी काय आहेत या प्रचारावरून अनेक ज्या काही ऐतिहासिक घटना आहेत त्या घटनेचा परामर्श घ्यायला इतिहास संशोधकांना इतिहासकारांना मदत होत असते असे आपल्याला लक्षात येईल। त्यानंतर अफजल खान वधाच्या वेळी सय्यद बंडाने जो काही राजांचा हात उडवायचा प्रयत्न केलेला होता तो जिवा महालेने वेळीच तो सय्यद बंडाचा हात जो काय आहे तो उडवलेला होता, म्हणून होता जेव्हा म्हणून वाचला शिवा हा जो काही वाक्प्रचार आहे तो त्यावेळी प्रचलित झालेला होता। ह्या दैनंदिन वाक्प्रचारावरनं त्या काळचा जो काही इतिहास आहे तो इतिहास समजायला मदत होत असते आणि इतिहास संशोधन जे काय आहे संशोधक त्या संशोधकांना या वाक्प्रचारांचा मोठा उपयोग आपला इतिहास लिहित असताना होत असतो असं आपल्याला लक्षात येईल। मात्र त्यातला जो विश्वासार्ह जो काय भाग आहे तेवढाच फक्त घेणं गरजेचं असतं आणि मात्र बऱ्याचदा या जे काही मौखिक इतिहास आहे तो मौखिक इतिहास जो काय आहे तो विश्वासार्ह खूप बाबी त्याच्यामध्ये नसतात, त्यामुळे इतिहासकाराला इतिहास संशोधकाला हंस पक्षासारखं काम करावं लागतं आणि जे योग्य आहे तेच फक्त त्याला घ्यावं लागतं। त्यानंतर पोवाडे हा देखील मौखिक इतिहास परंपरेतील अतिशय महत्त्वपूर्ण असा घटक आहे। महाराष्ट्रामधला जो काही गोंधळी वर्ग आहे त्या गोंधळी वर्गाने ह्या पोवाड्यांचं जतन केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल। इतिहासामधल्या ज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत, विशेषतः महान ज्यांनी कर्तृत्व केलेलं आहे अशा व्यक्तींवर अनेक पोवाडे जे काय आहेत ते पोवाडे आलेले आहेत। म्हणजे अफजल खान वधाचा पोवाडा असेल, तानाजीचा पोवाडा असेल, या पोवाड्यांमधनं आत्ताच्या जी काही प्रजा आहे त्या प्रजेला तत्कालीन आपले कर्तृत्ववान पुरुष कसे होते त्यांच्यापासून प्रेरणा घेता येते। जो काय वीररस आहे त्या पोवाड्यांमधून तो वीररस ह्या आत्ता निर्माण होत असतो असं आपल्याला लक्षात येईल। मात्र पोवाडे जे काय आहेत त्या पोवाड्यांमधनं सर्वच्या सर्वच घटना विश्वासार्ह असेल असं नाही, त्यामुळे इतिहासकाराला पोवाड्यामधला जो काय भाग योग्य आहे महत्त्वाचा आहे तोच फक्त त्याला घ्यावा लागतो असे आपल्याला लक्षात येईल। त्यानंतर खंडकाव्ये जी काय आहेत
महत्त्वाची व्यक्ती किंवा जे काही घराणे आहेत त्या घराण्यांवर ही खंडकाव्य जी काय आहेत ती खंडकाव्ये लिहिली गेलेली आहेत असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे विशेषतः एखाद्या राजाचा जो काही पराक्रम आहे तो अगदी त्याच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्याने जी काही कामगिरी केलेली आहे ती या खंडकाव्यांमध्ये आलेली आहे. आणि त्यामुळे अशी जी काही खंडकाव्य आहेत त्या संबंधित राजाचा इतिहास किंवा त्याची कामगिरी जाणून घेण्यासाठी ह्या खंडकाव्यांचा उपयोग झालेला आहे असंही आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर ही खंडकाव्ये जी काय आहे ती एखाद्या प्रतिभासंपन्न अशा व्यक्तीकडून लिहून घेतली जात असतात आणि त्याचा उपयोग इतिहासकाराला संशोधकांना होत असतो असे आपल्याला लक्षात येईल. कधीकधी तर काही खंडकाव्यांमध्ये दीर्घकाळ चालणारं जे काही युद्ध आहे त्या युद्धाच्या देखील नोंदी अशा या खंडकाव्यांमध्ये आलेल्या आहेत असे आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर ऐतिहासिक म्हणी आपल्याला पाहिजे आहे. ऐतिहासिक म्हणी देखील एखाद्या महत्त्वाच्या घटनेवरून ऐतिहासिक म्हणी ह्या रूढ होत असतात. अनेकदा अशा ऐतिहासिक म्हणी ज्या काय असतात ते काळाच्या उदरामध्ये गडप होत असतात. मात्र अजूनही अनेक प्राचीन काळातल्या मध्ययुगीन काळातल्या ज्या काय म्हणी आहेत त्या आजही व्यवहारामध्ये लौकिक व्यवहारामध्ये त्या प्रचलित आहेत असं आपल्याला लक्षात येईल. अशा अनेक म्हणी आहेत. उदाहरणार्थ गड आला पण सिंह गेला. नुसती एवढी म्हण जरी म्हटलं किंवा ती लक्षात आली तरी तानाजींचा जो काय पराक्रम आहे तो पराक्रम आपल्या डोळ्यासमोर आल्या वाचून राहत नाही. त्यामुळे अशा ज्या काही म्हणी आहे या म्हणीवरनं तत्कालीन जो काही इतिहास आहे त्या इतिहास समजायला मोठी मदत जी काय आहे ती होत असते असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर जसा वाक्प्रचार होता जेव्हा म्हणून वाचला शिवा तशीच म्हण देखील प्रचलित आहेत. शिवाजी महाराजांचा म्हणजे अफजलखान वधाचा जो काही प्रसंग आहे तो लोकांच्या डोळ्यासमोर ह्या म्हणीवरून लक्षात येत असतो. त्यानंतर जे काही वैशिष्ट्य आहे मौखिकतेचं ते देखील आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत हा जो काही मौखिक इतिहास आहे तो मौखिक इतिहास जो काय आहे तो जतन करून ठेवण्यात आलेला आहे. आणि यामुळे इतिहासकारांना किंवा इतिहास संशोधकांना जे जे काही मौखिक इतिहासामधल्या जे काही परंपरा आहेत त्या परंपरांवरून जे काही योग्य आहे ते इतिहासकारांना घेता येतं. मग वाक्प्रचार असतील ऐतिहासिक म्हणी असतील त्या विश्वासार्ह जेवढा भाग आहे तेवढा घेतला तर इतिहास संशोधनाचं जे काही काम आहे ते अतिशय व्यवस्थित होत असतं की ज्यामुळे वास्तव असा इतिहास त्या इतिहासकाराला लिहिता येतो. त्यानंतर अलंकारिक असं वर्णन अनेक या मौखिक इतिहासामध्ये आलेलं असतं. हा अलंकारिक जे काही वर्णन आहे तेवढा जर भाग सोडला तर जो महत्त्वाचा आहे तो भाग ह्या इतिहास संशोधनासाठी उपयुक्त ठरत असतो. मात्र हे अलंकारिक जे काही वर्णन आहेत त्या वर्णनांना मात्र थारा इतिहास संशोधकांनी देऊ नये असं आपल्याला लक्षात येईल. तरच त्याचा जो काही इतिहास आहे तो इतिहास वास्तव होईल असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर दुय्यम साधन हे जे काही मौखिक इतिहास आहे ते प्राथमिक दर्जाचं साधन नाही किंवा मूळ दर्जाचं नाही, त्याला दुय्यम असं महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे इतर साधनांमधून जर काही हाती येत नसेल संशोधकाला तर त्याला ह्या मौखिक साधनांचा जो काय आहे तो आढावा घेता येतो. आणि त्यामुळे हे दुय्यम साधन आहे ही बाब देखील इतिहासकारांनी संशोधकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं. त्यानंतर याचा मौखिक इतिहास जो काय आहे त्या परंपरेचं काय महत्त्व आहे हा देखील भाग आपल्याला पुढे पाहायचा आहे. त्याच्यामध्ये दुर्लक्षित घटक हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुर्लक्षित घटक म्हणजे काय तर अनेक अशा ज्या काय बाबी आहेत त्या बाबी कुठल्याच ग्रंथामध्ये आलेल्या नाही आहेत, कुठल्याच कागदपत्रामध्ये आलेले नाहीत. असे दुर्लक्षित जे काय घटक आहेत ते घटक मुखोद्गत पद्धतीने या पिढीकडून त्या पिढीकडे सातत्याने चालत आलेले आहेत. आणि त्यामुळे जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे हे सातत्याने हे जे काय दुर्लक्षित घटक असतात ते स्थलांतरित होत असतात. आणि त्यामुळे इतिहासकारांना त्याचा फायदा जो काय आहे इतिहास लेखनामध्ये तो होत असतो. त्यानंतर दुसरं महत्त्व सांगता येईल ते म्हणजे कागदोपत्री ह्या इतिहासाचं जतन करायला मदत होत असते. म्हणजे हे जे काही इतिहासकार किंवा संशोधक असतात हे मौखिक इतिहासाचं कागदोपत्री जतन करून ठेवत असतात की ज्या पुढील पिढीला त्याचा फायदा होत असतो किंवा इतिहासकार जे काही पुढील बनत असतात त्यांना त्या कागदपत्रांचा फायदा होत असतो असंही आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर सामाजिक इतिहास म्हणजे जे काय सण उत्सव हे जे काही झालेले असतात ते कुठल्याच कागदपत्रांमध्ये त्याचे वर्णन नसतात. मात्र हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मग त्या लग्नामधील गाणे असतील, जात्यावरील ओव्या असतील, पीक लागवडीच्या काळामध्ये जे काही गाणे म्हटली जात असतात तर तो सामाजिक इतिहास आहे. तो सामाजिक इतिहास जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे स्थलांतरित होत असतो. आणि हा इतिहासाचा अतिशय महत्त्वपूर्ण असा घटक ह्या मौखिक इतिहासाचा आपल्याला सांगता येईल ज्याचा उपयोग इतिहासकारांना संशोधकांना मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्यानंतर
शेवटचं महत्त्व आपल्याला मौखिक इतिहासाचं सांगता येईल ते म्हणजे पिढ्यांकडून जतन, म्हणजे जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे सातत्याने हे जे काय मौखिक इतिहास आहे त्या मौखिक इतिहासातील ज्या काही परंपरा आहे, मग त्यामध्ये पूरक दंतकथा असतील, आख्यायिका असतील, वाक्प्रचार असेल, पोवाडे असतील, खंडकाव्य असतील, ऐतिहासिक म्हणी असतील, जात्यावरच्या वव्या असतील, लग्नामधले गीते असतील, हे जे काय आहे हे सातत्याने जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे स्थलांतरित होत आहे आणि त्यामुळे त्याचं जे काही जतन आहे ते जतन झाल्यामुळे इतिहासकारांना फार मोठा फायदा त्याचा झालेला आहे। या मौखिक इतिहासामुळे इतिहासकारांच्या ज्ञानामध्ये मोठी भर पडत असते, जी साधनं इतर ठिकाणी उपलब्ध नाही आहे तर ती मौखिक इतिहासामधनं घेतली जात असतात असं आपल्याला लक्षात येईल। तर सर्वसाधारणपणे लोकसाहित्याचं हे जे काय साक्षर निरक्षर व्यक्तींना हे अप्रत्यक्षपणे शिक्षण देण्याचं हे जे काही काम मौखिक इतिहासाद्वारे होत असतं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हा मौखिक इतिहास जो काय आहे तो इतिहास लेखन परंपरेतील अतिशय महत्त्वपूर्ण असा घटक आहे असं आपल्याला लक्षात येईल। मात्र इतिहास संशोधकांनी नेहमी कारण मौखिक इतिहास हा अतिशय अलंकारिक भाषेमध्ये लिहिला गेलेला आहे, बऱ्याचदा त्याच्यामध्ये अविश्वासार्हपणा असतो, त्यामुळे विश्वासू पैलू जे काय आहेत म्हणजे जे कधीही जे पैलू दिसत नाहीत ते पैलू या मौखिक इतिहासामध्ये बऱ्याचदा आलेले आहेत। त्यामुळे त्या पैलूंवर प्रकाश पाडून इतिहासकारांनी इतिहास संशोधकांनी मौखिक इतिहासामधून हंस जो काय पक्षी आहे त्यासारखं जे योग्य आहे ते जर घेतलं तर खऱ्या अर्थाने वास्तव इतिहास जो काय आहे तो इतिहास समाजासमोर मांडायला इतिहास संशोधकांना या मौखिक इतिहासामुळे मदत होत असते असं आपल्या लक्षात येईल। धन्यवाद।